गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तात्रेयांचा 13वा अवतार कोणता हे जाणून घेऊया. एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली श्री गुरु दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा शिवरूप नावाचा 13वा अवतार होय. हा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने देखील ओळखला जातो. पिंगळांग नावाचा एक वेदशास्त्रांमध्ये पारंगत असलेला धर्मपरायण ब्राह्मण माहूर येथे राहत होता. एकदा त्याने एक तेजस्वी दिगंबर युवक कृष्णामलाच्या वृक्षाखाली पाहिला. त्याच्यासोबत एक दिगंबर तरुणी देखील होती आणि तो वेदांचे उच्चारण करत होता. ते पाहून पिंगळांग अचंबित झाला. त्याने त्या युवकाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तू कोण आहेस? तू सुसंस्कृत दिसत नाहीस, पण तुला वेद येत आहेत. तू ब्रह्मचर्यासारखा दंडधारी नाहीस किंवा तुझ्याकडे गृहस्थ माणसे ज्याचे आचरण करतात ते अग्निहोत्र देखील नाही. संन्यास धर्म धारण करण्याचे तुझे वयही दिसत नाही. मग नक्की तुझा आश्रम तरी कोणता? यावर तो युवक म्हणाला, हे संपूर्ण जगच आत्मरूप आहे. माझा पंचाश्रम आहे जो सर्वत्र आत्मस्वरूपच पाहतो. त्याचे हे उत्तर ऐकताच पिंगळांगाला कळून चुकले की हे तर साक्षात अनुसूयानंदन श्री प्रभू दत्तात्रेय आहेत. त्याने विनम्रतेने श्री गुरूंना वंदन केले आणि आत्मकल्याणासाठी उपदेश करण्याची विनंती केली. श्री गुरु दत्तात्रेयांचा शिवरूप हा अवतार कधी धारण केला? श्री गुरु दत्तात्रेयांचा शिवरूप हा अवतार सोमवारी श्रावण शुद्ध अष्टमीला झाला. या दिवशी शिवरूप या अवताराची दत्त जयंती साजरी करावी. या दिवशी दत्तलीला चरित्राचे पारायण करावे. श्री गुरु दत्तात्रेयांची मनोभावे पूजा करावी. संसार दुःख नाशाय हिताय परमात्मने दत्तात्रेयाय देवाय नमोस्तु परमात्मने या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. त्यानंतर आत्मरूप निदर्शकाय पंचाश्रम विधायिने दत्तात्रेय शिवरूपाय शार्दूलाय नमो नमः आपल्या सहज बोधाने आत्मरूपाची अनुभूती घेण्याचा निर्देश करणाऱ्या सामान्य माणसाच्या 4 आश्रमा व्यवस्थेच्या पलीकडे असणाऱ्या, जेथे सामान्य मनुष्याचे नियम लागू पडत नाहीत, कारण तेथे केवळ आत्मरूप दृष्टी असते, अशा शिवरूप दत्तात्रेयांना माझ्या शार्दूलांना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना करावी. ओम चैतन्य शिवरूपाय नमः हा मंत्र जप 108 वेळ करावा. श्री गुरु दत्तात्रेयांना अर्घ्य मंत्राने 3 वेळा अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र: संसार दुःख नाशाय शिवाय परमात्मने दत्तात्रेय देवाय कर्मण्यर्घ्यं ददाम्यहम् कायेन यत् कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. खेदताप विनाशाय मुख्य बिंबाय चात्मने शिवाय गुरुवे तुभ्यं कर्मण्यर्घ्यं ददाम्यहम् वाचसा यत् कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. सर्वत्र खेदरूपाय सर्वत्व विमलात्मने सर्वदानन्दरूपाय कर्मण्यर्घ्यं ददाम्यहम् मनसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरु दत्तात्रेयांना नारळाचा भात, शिरा, खीर यांचा नैवेद्य दाखवावा. सुगंधी द्रव्यांचे दान करावे. या पूजेमुळे संसार दुःखांचा नाश होतो, आत्मज्ञान प्राप्त होते. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.